स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज लुटला। केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर गुरुवार दिनांक 9 रोजी रात्री 11च्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला। पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एका खोलीत कोंडून लाखोंचा ऐवज लांबविला। हा दरोडा टाकण्यापूर्वी दुचाकीवर आलेल्या 6 दरोडेखोरांनी मुक्ताईनगर शहरातील 1-2 ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे। हे दरोडेखोर पेट्रोल पंपावरून मिळालेले रोकड घेऊन वरणगावकडे निघाल्याची माहिती मिळत आहे। मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर शहरालगतचा रक्षा ऑटो या नावाने केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे। गुरुवारी रात्री 11च्या सुमारास मुक्ताईनगर शहराकडून 2 दुचाकीवरून सुमारे 5 ते 6 दरोडेखोर या पेट्रोल पंपावर आले। सर्वांनी तोंडावर रुमाल बांधलेला होता। पेट्रोल पंपावर येऊन तेथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एका कॅबिनमध्ये कोंडण्यात आले। यावेळी पंपावर असलेल्या काही वाहनधारकांनी दरोडेखोरांनी मारहाण केली। त्यांचा प्रतिकार करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांना जखमी केले। तसेच पंपाच्या कॅबिनमधील ड्रॉवरमधील सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोकड ताब्यात घेतली आणि तेथून दुचाकीवरून वरणगावकडे दरोडेखोर पसार झाले। अवघ्या काही मिनिटांच्या या थरारात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना नेमके काय झाले हे कळलेच नाही आणि दरोडेखोर पसार झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलीस व माजी मंत्री एकनाथ खडसे व रक्षाताई खडसे यांना दिली। त्यानंतर काही वेळातच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पंपावरील कर्मचाऱ्यांनी दरोडेखोर दुचाकीवरून वरणगावकडे गेल्याचे सांगितले। तातडीने वरणगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली। मुक्ताईनगर व वरणगाव पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत। दरम्यान केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे। स्वराज्य वार्ता किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव।